कंप्लीट केल्या दिवाळीच्या अगोदर आणि काल साहेबांचा अचानक फोन आला की काही नाही, उद्याच्याला मी शाळेत येतोय। तर आज आपल्या शाळेमध्ये आलेले जे प्रमुख पाहुणे आहेत आपले करपे साहेब, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अशी त्यांची पोस्ट आहे। त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्या जोडीला बडदरे सर, ते सुद्धा एक पदवीधर शिक्षक आहेत आणि सेवानिवृत्त आहेत। ते दोघं जण आलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या गावचे प्रथम नागरिक चव्हाण सर, या सर्वांचं मी आपल्या शाळेच्या वतीनं स्वागत करते। नमस्कार। अतिशय छान की खूप दिवसांपासून सगळे विद्यार्थी वाट बघत होते की आम्हाला ज्या वह्या दिलेल्या आहेत त्यात आमचे नंबर कधी काढणार। शेवटी काल तो दिवस आला आणि काल आपल्या सन्माननीय सुधाकरजी करपे साहेब यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम मी उद्या येतोय म्हणून। तर थोडंसं मी या प्रसंगी करपे साहेबांविषयी तुम्हाला सांगते। ते तर तुमच्याशी बोलतीलच, ते बोलल्यानंतर तुम्हाला सुद्धा जाणवेल की व्यक्ती काय आहे किंवा ते कुठपर्यंत पोहोचलेले आणि आपल्याला कसं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे। इथं आज उपस्थित झालेले आपल्या गावचे सरपंच तर आहेतच आपल्यासाठी आदर्श, पण त्याचबरोबर आज उपस्थित झालेले दोन व्यक्ती आहेत ते अतिशय आदर्श आहेत आणि मी त्यांचा खूप आदर करते। सन्माननीय सुधाकरजी करपे साहेब हे स्वतः सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी आहेत। त्यांनी त्यांच्या सेवेमध्ये अतिशय प्रामाणिकपणे, सचोटीनं आणि अगदी मनापासून त्यांनी त्यांची सेवा बजावलेली आहे। कोणत्याही प्रकारचा स्वार्थ किंवा कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम त्यांनी त्यांच्या सेवेमध्ये केलेलं नाही। त्याचबरोबर ते त्यांच्या मातोश्रींच्या नावाने एक ट्रस्ट चालवतात। आता त्यांच्या मातोश्रींचं नाव आहे विठाबाई, त्यामुळे त्यांच्या ट्रस्टचं सुद्धा नाव आहे मातोश्री विठाबाई महादेव करपे चॅरिटेबल ट्रस्ट। यांच्या वतीनं ते आपल्याला आज बक्षीस वितरण करणार आहेत। बडदरे सर, शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी 24 तास हजर राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे बडदरे सर। तुम्ही रात्रीच्या 12ला जरी फोन केला तरी बडदरे सर म्हणणार हा काय प्रॉब्लेम आहे बोला, लगेच त्यांच्याकडे सोल्युशन आहे। प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन म्हणजे बडदरे सर। प्रत्येक गोष्टीवर त्यांच्याकडे इलाज आहे। शाळेचं सुद्धा मी एक YouTube चॅनल आता ओपन केलेलं आहे आणि याही शाळेची साहेब ही सुद्धा आमची आदर्श शाळा आहे, केंद्र शाळा आहे। या केंद्र शाळेमध्ये 12 शाळांच्या अंडर आहे, अंडर म्हणजे समूहात आहेत आणि आपल्या ह्या शाळेला आत्ता मला वाटते काहीतरी 61 लाख रुपये मंजूर झालेले आहेत आणि ह्या शाळेची नवीन इमारत लवकरच या ठिकाणी होणार आहे। ही एक खूप छान आणि अभिमानाची गोष्ट आहे। त्याचबरोबर साहेब आपल्या म्हणजे सांगावंसं वाटतं की मी कृष्णानगरमध्ये आले पण मी अगदी छान ठिकाणी आले, त्याचा मला खूप आनंद आहे। अतिशय सुंदर शाळा आहे। आता नुकतेच आमच्या शाळेमधून 2 विद्यार्थी जिल्हा स्तरावरती कुस्तीपटू आहेत आमच्या शाळेतल्या छोट्या मुली। विद्यार्थीने भक्ती म्हणून तिचा 22 किलो वजनी गटामध्ये नंबर आलेला आहे आणि 6वीतली एक विद्यार्थिनी आहे संस्कृती सावंत म्हणून, तिचा 28 किलो वजनी गटामध्ये तिचा 2य क्रमांक आलेला आहे। तर ही एक छान गोष्ट आहे। त्याचबरोबर आपल्या ज्या काही यशवंतराव चव्हाण विद्यार्थी विकास स्पर्धा असतील किंवा इतर शालेय उपक्रम असतील ते अतिशय छान आमच्या शाळेमध्ये चालू असतात। तुम्हाला समोरच एक फ्लेक्स दिसतोय। गेल्या वर्षी आमच्या शाळेच्या 2 विद्यार्थिनी शिष्यवृत्तीमध्ये चमकलेल्या आहेत। तर शीतल माने आणि वेदिका या 2 विद्यार्थिनी शिष्यवृत्ती धारक आहेत। त्याचबरोबर आता समोर बसलेल्या ह्या बाजूच्या ज्या मॅडम आहेत देशमुख मॅडम, त्या सुद्धा आता 5वीची शिष्यवृत्ती कंटिन्यू साहेब त्या सकाळी 9ला येतात, संध्याकाळी 6-6:30 वाजेपर्यंत त्यांचा वर्ग चालू असतो। आणि त्याचबरोबर आमचे चव्हाण सर आहेत, चव्हाण मॅडम आहेत, इतर सर्व शिक्षक आहेत, ते आपला सुट्टीचा काळ सुद्धा शाळेच्या मुलांच्या विकासासाठी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य हे सगळे शिक्षक करत असतात। त्यामुळं नकळत त्यांच्यातून अजून मला काही बरंच शिकण्यासारखं आहे। अशा सुंदर शाळेमध्ये मी या ठिकाणी आले, त्याचा मला खूप आनंद आहे आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपले सुद्धा शाळेच्या वतीनं अभिनंदन करते आणि स्वागत करते।
उपस्थित असलेले आदरणीय श्री सुधाकर करपे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी आणि त्यांच्याबरोबर आलेले शिक्षक सेवानिवृत्त श्री प्रकाश बडदरे सर तुमचं नाव मी ग्रुपवर खूप ठिकाणी पाहिले, पण प्रत्यक्ष व्यक्ती म्हणून मी आज पहिल्यांदा तुम्हाला पाहिलं आणि ह्या दोन्ही व्यक्ती सेवानिवृत्त आहेत हे बघून म्हणजे मी विचार करत राहिली या किती एनर्जी या लोकांमध्ये, रिटायर होऊन सुद्धा या लोकांमधली एनर्जी बघून मला असं वाटतं की आपल्याला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. मला वाटतं की हा मी एनर्जीनं काम करते, पण नाही तिथपर्यंत टिकली पाहिजे आणि ती टिकवण्याची प्रेरणा जर तुमच्याकडे बघून आम्हा सगळ्यांना मिळाली आणि जे एक सामाजिक कार्य आपण ट्रस्ट मार्फत करत आहात, तर असं म्हटलं जातं की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे. म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्याला अशी मदत मिळते किंवा असं आपण घेत जातो त्यावेळेस एक दिवस इतका मोठा व्हा की तुम्ही ती क्षमता ती पात्रता तुमच्यामध्ये यावी की तुमचे हात देणारे व्हावे आणि ते होतील साहेब, या माध्यमातून होतील. आमची मुलं या कार्यक्रमातून तुमच्याकडून ही प्रेरणा निश्चितपणे घेतील आणि साहेबांनी ज्या पद्धतीनं तुमचा एक रॅपिड क्वेश्चनचा राऊंड घेतला त्याच पद्धतीनं की उत्तर नाही आलं तरी पण उत्तर द्यायला उभं राहायचंय, तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये दिसला पाहिजे आणि तो आत्मविश्वास कशा पद्धतीनं तुम्हाला दाखवायचाय हे तुम्हाला आज नक्कीच कळालं असेल आणि बरोबर उत्तरे देण्यासाठी सुद्धा तुम्हाला वाचन, चिंतन, मनन या सगळ्या प्रोसेस मधून जावं लागेल आणि आपल्याला त्या गोष्टी करणं, पुढे जाण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी किंवा पुढे तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहण्यासाठी किंवा सरांचं मुख्य हेतू काय आहे UPSC MPSC, तर त्या परीक्षांच्या दृष्टीनं काय तयारी असावी लागते याचा एक चांगला पाठ या ठिकाणी करपे साहेबांनी तुम्हा सगळ्यांना घालून दिला. या उपक्रमाच्या निमित्तानं आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं करपे साहेब आणि बडदरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. साहेब आपल्या दोघांचेही मी, आमचे मुख्याध्यापक, आमची शाळा व्यवस्थापन समिती आणि माझे सगळे शिक्षक बंधू भगिनी या सर्व आणि आमचा बालचमू यांच्या वतीनं मी आपले हार्दिक आभार. प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी माननीय करपे साहेब, त्यांचे सहकारी माझे मित्र प्रकाश बडदरे, आमच्या शाळेचे सगळे शिक्षक बंधू भगिनी आणि तुम्ही बालचमू, हा दिवस मला वाटतं मागच कधीतरी यायला पाहिजे होता असं मला बी वाटायला लागले. आणि एक वेगळं व्यक्तिमत्व फक्त बोलण्याचं नव्हे तर त्यांच्या बोलण्यामध्ये, कृतीमध्ये, वागण्यामध्ये सगळ्यामध्ये एक वेगळी छाप आहे आणि त्याचं उदाहरण म्हणजे ते स्वतः उपजिल्हाधिकारी आहेत, म्हणजे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी आहेत, उपजिल्हाधिकारी होते. त्यांचा एक मुलगा सुपर क्लास 1, दुसरा क्लास 1, ही जी त्यांनी घडवलेली त्यांची जी मुलं आहेत, त्यांनी आयुष्यभर केलेलं काम आहे, त्यांच्या त्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये हा एक वेगळा प्रभाव आहे आणि तो आत्ता आपल्याला सर्वांना दिसला. तुम्ही कुणी एक शब्दसुद्धा इतका जवळजवळ 1.5 तासाचा आपला वेळ गेला कळलंही नाही. आपण सगळे भारावलोय. याच्यातून आपण एकच गोष्ट घ्यायची ती म्हणजे सकारात्मक ती. येस, आय कॅन डू इट, मी करू शकतो. फक्त पॉझिटिव्ह राहा. यश तुमच्याकडे आहे. कोणती ना कोणती तरी एक कला घ्या आणि तिच्याच पाठीमागे लागा. आज सुपर क्लास 1 पद मिळवणं त्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं, या दोन्ही साहेब मंडळींनी घेतलेली जे कष्ट आहे ते त्यांनी दाखवले. तुम्ही किती वाजता उठता? 5 वाजता उठता? तुमच्या आई वडील उठतात? शक्य आहे. ज्यांना शेतीत काम आहे तेवढीच उठत असते. पण स्वतःला आता बदला उद्यापासून. त्यांचं वय एवढं आहे, मला ऐकून मलाही धक्का बसलाय की मला आपण खूप काहीतरी करायचंय असं मलाही वाटायला लागले. कारण जर या वयातली व्यक्ती इतकी टणटणीत, निरोगी आणि स्पष्ट वक्तृत्व असलेली असेल तर आपल्याला सुद्धा एक चॅलेंज आहे की मला खूप करायचंय. त्यांचा ओढ फक्त तुम्ही बुद्धिमान असावे नाही तर हस्ताक्षर सुद्धा तुमचं चांगलं अक्षर म्हणजे पाहिजे. ज्याचं लेखन चांगलं आहे त्याला या समाजामध्ये बुद्धिवाना इतकीच किंमत आहे. कारण तुम्ही काय लिहिले हे जर नुसती बुद्धी असून
चालणार नाही हे त्यांचं एक म्हणजे इशारा आहे तुमच्यासाठी. ते अक्षर सुधरा आणि महत्वाचं तुमची बुद्धिमत्ता वाढवा. बुद्धीला या जगामध्ये खूप किंमत आहे आणि ते त्यांनी स्वतः करून दाखवले. आपल्या सातारला सिव्हिल सर्जन युवराज करपे हे नाव ऐकून होतं, ते त्यांचे वडील आहेत, ते मला आजही कळलं. म्हणजे अभिमानही वाटतो. त्यांच्याबरोबर दुसरं व्यक्तिमत्व आलेले गेली 40 वर्ष माझ्याबरोबर डीएडला होते, माझ्या शेजारच्या गावातले आणि आता आमचे व्याही होत आहेत. याचाही मला आणखी आनंद आहे. ते सुद्धा त्यांच्या तुलत भावाची मुलगी आमच्या मुलाला ठरली. तर सांगण्याचा हेतू असा आहे, हे एक व्यक्तिमत्व असं आहे की झपाटलेलं व्यक्तिमत्व, काहीतरी वेगळं करायचं. ते एका शाळेत जास्तीत जास्त 4 ते 5 वर्षच काढतात, नंतर दुसऱ्या शाळेत उडी मारतात. तिथं मला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. त्यांची सुद्धा उच्च शिक्षित आहेत. असे हे 2 व्यक्ती आता तुम्हाला लाभलेले आहेत. याचा मुख्याध्यापक म्हणून, माझा शिक्षक स्टाफ म्हणून आम्हाला याचा खूप मोठा गौरव वाटतो. तुमच्या दिलेल्या सूचनांचं आम्ही नक्की पालन करू. पुढच्या वेळेला एक नवीन उपक्रम असेल, नवीन मुलं आमची बुद्धिमान असतील, खेळाडू असतील, आणखी कुस्त्यांना काही म्हणजे वाढलेले असतील मुलं, असेच उपक्रम चालू राहू द्या. तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. या उपक्रम आमच्या शाळेत राबवल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. बाकीचा पुढचा आभार असा कार्यक्रम बघितला.